Hi friends, welcome back our MCGM's YouTube channel. I am Sachin Kamble from Sainath Nagar Municipal Secondary School, Ghatkopar West. In the unit 2.5 book review Swami and Friends by R.K. Narayan, we are going to learn how to write a book review. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 2.5 मध्ये बुक रिव्ह्यू स्वामी अँड फ्रेंड्स बाय आर के नारायण यांनी लिहिलेल्या पुस्तकाविषयी आपण चर्चा करणार आहोत. नाव रिव्ह्यू मीन्स राईट अ क्रिटिकल अपीरन्स ऑफ अ बुक. इन शॉर्ट, द ॲक्ट ऑफ ॲसेसिंग बुक. म्हणजेच आपल्याला पुस्तक परीक्षण करायचं आहे. पुस्तकामध्ये काय आहे, काय नाही, हे सगळं आपल्याला एका दृष्टिक्षेपात टाकणं म्हणजेच आपण त्याला थोडक्यात बुक रिव्ह्यू म्हणूया. नाव we are going to focus importance point of book review. आता आपण या बुक रिव्ह्यूच्या अगोदर धडा पाहण्या अगोदर बुक रिव्ह्यूचे पॉइंट्स पाहूया. म्हणजे एखादं पुस्तक जेव्हा आपल्याला बघायचं असतं, परीक्षण करायचं असतं, त्याबद्दल आपल्याला दृष्टिक्षेप टाकायचा असतो, तो कशा पद्धतीने टाकला जावा यासाठी हा महत्त्वपूर्ण टेक्स्ट आपल्याला आपल्या अभ्यासक्रमात आहे. पॉइंट्स फॉर रिव्ह्यू: नेम ऑफ द स्टोरी अँड रायटर, ऑथर. म्हणजे वाचत असताना अगोदर आपल्याला स्टोरीचं नाव काय आहे, ऑथर कोण आहे, रायटर कोण आहे हे कळलं पाहिजे. सेकंड, टाइप ऑफ स्टोरी. इट मीन्स वेदर इट इज बायोग्राफी, ॲडव्हेंचर स्टोरीज, सायन्स फिक्शन, नॉवेल, ड्रामा एक्सेट्रा. यापैकी काय आहे हे तुम्हाला कळलं पाहिजे. देन बॅकग्राऊंड अँड सेटिंग. Where does the story take place and when? Time and place, it is very important when we read. Fourth point is main characters. Characters कसे असतात म्हणजे their qualities, their attitudes, their roles. Next, problem faced. It means a dilemma. Which problem is described in the book? आपल्याला कळलं पाहिजे नेमकं काय सांगितलं याच्यामध्ये. Language used. It is simple language, it is lucid, hard words and etc. कशा पद्धतीचं आहे हे देखील आपल्याला कळलं पाहिजे. What you liked about this story. It means strong points. What you did not like about it. It means drawbacks of the book. And last, your general opinion of the story. म्हणजे तुमचं या पूर्ण पुस्तकाविषयी, त्या स्टोरीविषयी, त्या कथेविषयी तुमचं मत काय आहे. नाव दीज आर द मेन पॉइंट्स. नाव स्टुडंट्स, कीप इन युअर माइंड्स when you read or review any book. So now start our 2.5 स्वामी and फ्रेंड्स. याच मुद्द्याच्या आधारे आपण स्वामी आणि फ्रेंड्स बाय आर के नारायण यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे विषय आपण पाहणार आहोत. नाव 2.5 बुक रिव्ह्यू स्वामी अँड फ्रेंड्स बाय आर के नारायण. अ लिटल बिट अबाउट द बुक. थोडंसं पुस्तकाविषयी या ठिकाणी क्रिटिक्स सांगतायत आपल्याला. एनिथिंग आय मेन्शन अबाउट द बुक कॅन बी मिस्टेकनली अंडरस्टूड ॲज स्पॉयलर्स. सो आय वुड रादर गिव्ह अ ग्लान्स इन टू द बुक without mentioning any events or plots of the story. Now the critic says here that if he writes about the details of the story, it can be mistakenly understood as spoilers. Spoilers means a piece of information which reveals important plot elements. बिघडवणारे. So the critic says that here, if he writes about the details of the story, it can be mistakenly understood as a spoiler. Spoiler means a piece of information which reveals important plot elements. So the writer doesn't wish to give any spoilers, and hence he will give a glance, hurried book, a look into the book without mention events and plot of the story. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी टीकाकार असं म्हणतात की मी या पुस्तकाबद्दल जर काही सांगितलं
तर या कथेचे सार थोडेसे बिघडल्यासारखे वाटेल. म्हणजे ही कथा तुम्हाला काहीतरी वेगळं सांगता असेल. त्याऐवजी घटना किंवा त्या कथानकाचा उल्लेख न करता जनरली मी तुम्हाला फक्त या स्वामी अँड फ्रेंड्सचा फक्त तपशील दृष्टिक्षेप तुम्हाला मी फक्त थोडासा टाकणं योग्य ठरेल असं क्रिटिक्स या ठिकाणी म्हणतो आहे. सेकंड पॅराग्राफ. Swami is a mischievous little kid of 10 years old and living in the era where India was under the British rule. Like most kids of that age, Swami is a kid who cannot stay at one place and absolutely hates school, even worse mathematics. School is his absolute nightmare. Anyway, the story unfolds around the happenings of this kid and how he constantly gets into trouble and get a good beating from his father. Mischievous, it means naughty, khodkar. Era, it means a long and distinct period of history. Nightmare, a very frightening experience. Absolutely, completely, totally, purnapane. Unfolds, reveals, opens, ulgada hone. Now the second para when we see, we come to know that the Swami and friends, Swami is a mischievous boy of 10 years old who is living in the era. It means pre-independent, आपल्याला स्वातंत्र्य पण मिळालं नव्हतं, म्हणजे स्वातंत्र्य ब्रिटिशांची सत्ता असल्याची कथा आहे. Who is living in the era, it means pre-independent. He is very रेसलेस, अनेबल टू स्टे ॲट वन प्लेस. आपण बघतो मुलं एका ठिकाणी कधी बसतात का? नाहीत बसत. कम्प्लिटली हेट स्कूल. हिज स्कूल एज इज व्हेरी फ्रायटनिंग अँड अनप्लिजंट फॉर हिम. त्याच्यासाठी अनप्लिजंटच आहे. ही डझंट लाईक मॅथमॅटिक्स ॲट ऑल. दस द स्टोरी रिव्हेल्स, ओपन्स mischievous activities done by the child and he constantly got beating from his father. म्हणजे भारतावर जेव्हा ब्रिटिशांची सत्ता होती त्या काळातली ही कथा आहे. स्वामी नावाचा एक साधारण 10 वर्षाचा मुलगा, खोडकर मुलगा आहे. तो त्याच्या वयाच्या इतर अनेक मुलांसारखा म्हणजे स्वस्त न बसणारा, एका जागी न बसणारा, ज्याला शाळा आवडत नाहीये, ज्याच्यासाठी गणित हा विषय खूपच तिटकारा असणारा आहे. शाळा म्हणजे त्याच्या दृष्टिकोनातून एक भयंकर असं आपण त्याला काय म्हणतो, शिक्षाच. म्हणजे या मुलाच्या आयुष्यातल्या अनेक गोष्टी या कथेमध्ये आहेत आणि मग या कथेतून तो नेहमी कुठल्या ना कुठल्या ह्याच्यामध्ये अडकतो आणि त्याच्या वडिलांकडून सतत मार खात असतो, असं या स्टोरीमध्ये स्वामीबद्दल सांगितले आहे. नेक्स्ट पॅराग्राफ. स्वामी is a talkative little kid and thinks that his way of facing life, talking himself out of everything, but he does learn the truth the harsh way. As many teens back then, all he wants to do is play under the sun, kick something, climb a tree, break something, and harass somebody, unlike kids today. This, in fact, was, and in most part of India still is, the life of a typical boy going up. Technology isn't big in a kid's life. All they want is to play. In this third para, we come to know that, असं कळतं आपल्याला, Swami is a very talkative kid. खूप बोलणार आहे. He talks himself and facing life his own way. He learns the fact, the truth by harsh way. He likes to play under the sun, kick something, climb up tree, breaking something, harass somebody, like every teenagers. प्रत्येक किशोरवयीन मुलं असं करतात. But rare picture and nowadays, आता असे काही मुलं सहसा सापडत नाही. But this mentioned activities were the favorite activities of the teenager at that time.
And even that day, most part of India enjoyed the kids. Now, the teenagers, technology isn't important in their life. They just want to play mischievously, enjoy. विद्यार्थी मित्रांनो, तिसऱ्या पॅराग्राफ मध्ये स्वामीचा तो जो कॅरेक्टर आहे म्हणजे अतिशय बडबडा मुलगा आहे. आयुष्यात काही जरी घडलं तरी त्याला सामोरे जाण्याची त्याची ती जिद्द, त्याची पद्धत त्याच्यामध्ये दाखवलेली आहे. त्याच्यामध्ये सत्य त्याला नेहमी कठोर मार्गाने समजत आहे असं क्रिटिक्स सांगतायत. त्या काळात अनेक मुलांसारखे खोड्या करणे, झाडावर चढणे, काहीतरी तोडणे, कुणाला तरी त्रास देणे, उन्हात खेळणे, लाथेने कुठल्या तरी वस्तू फेकणे, जे आजकालच्या मुलांना हे मुलांमध्ये हे दिसत नाही आपल्याला. खरं तर वाढत्या वयामध्ये ह्या टीनेजर्सच्या एजमध्ये सगळी मुलं आजही भारतामध्ये काही ठिकाणी दिसतात ह्या पद्धतीने करणारे. म्हणजे त्या मुलांच्या दृष्टिकोनातून तंत्रज्ञानाला मोठं स्थान नव्हतं. त्यांना फक्त एन्जॉय, दंगामस्ती इतकं करण्यामध्ये रस. आणि असा हा स्वामी नावाचा कॅरेक्टर या ठिकाणी आपल्याला या स्वामी अँड फ्रेंड्स मध्ये पाहायला मिळते. फोर्थ पॅरा. इन व्हॉट वेज इज स्वामी अ टिपिकल बॉय इन हिज ग्रोइंग इयर्स? In this regard, Narayan get deeply into the working of Swami's 10 years old mind, explaining exquisitely how he thinks and what his perspective of the world is. The reader does feel like Swami and gets very attached with the character as the story progresses. That's the magic of Narayan. When we see fourth para, we come to know, we see here, Swami is a typical normal boy in his growing years. Hence the writer R.K. Narayan drills deeply the working of Swami's 10 years old mind and explaining his perspective of the world. The book reminds the reader images himself in the place of Swami. जसं जसं वाचक वाचत चाललेला आहे, हे पुस्तक जेव्हा वाचतो आहे तसं तसं रीडर त्याच्यामध्ये डीपली काय होतोय, गुंतून जातोय. इमेजेस हिमसेल्फ इन द प्लेस ऑफ स्वामी, म्हणजे स्वामी मध्ये ते स्वतःला पाहायला लागतात. आणि दॅट्स द मॅजिक ऑफ नारायण. म्हणजे स्वामी मोठा होत असताना कशा प्रकारचा मुलगा आहे, कसा वाढतो आहे. इथं नारायण जे आहेत ते सांगतायत की 10 वर्षाचा जो स्वामी नावाचा मुलगा आहे त्याच्या मनातला जो काही भाव आहे, त्याचे विचार आहेत आणि जगाकडे त्याचा पाहण्याचा जो काही दृष्टिकोन आहे, त्याच्या मुळाशी जाऊन त्यांनी त्या स्वामीचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. जसजशी कथा पुढे जाते, प्रोग्रेसेस द कॅरेक्टर ॲज द स्टोरी प्रोग्रेसेस, जसजशी कथा पुढे जाते तसतसं वाचक त्या स्वामीमध्ये स्वतःला पाहू शकतात. आय यूज टू, मी करायचो असं आपल्याला कथा वाचत असताना होतं. आणि दॅट इज द मॅजिक ऑफ आर के नारायण. आणि हीच आर के नारायण यांच्या लिखाणाची जादू आहे. एक्सक्लुझिव्हली इट मीन्स लाईक, व्हेरी लाईकली, उत्कृष्टपणे, सर्वोत्तम. पर्स्पेक्टिव्ह इट मीन्स पॉइंट ऑफ व्ह्यू. नाव द नेक्स्ट पॅरा. सिग्निफिकन्स ऑफ द बुक. सिग्निफिकन्स ऑफ द बुक म्हणजे पुस्तकाचं फीचर्स काय आहे, वैशिष्ट्य काय आहे. स्वामी अँड फ्रेंड्स बाय आर के नारायण इज नॉट मियरली अन इंटरेस्टिंग रीड दॅट कुड बी एन्जॉयड फ्रॉम टॉप टू बॉटम, but the work attributes a lot of literary values even if it is a teen book. Now see here, the critic writes the significance of the book. When we see Swami and Friend is an interesting read that could be enjoyed from top to bottom. पहिल्यापासून ते शेवटपर्यंत तुम्हाला एन्जॉय मिळणार याच्यामध्ये. The story is eye catching. It attributes a lot of literary values
म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, पुस्तकाचं वैशिष्ट्य सांगत असताना या ठिकाणी क्रिटिक म्हणतात की स्वामी आणि मित्र हे आर के नारायणचं जे काही पुस्तक आहे वाचकांना पुरेपूर आनंद देणारं पुस्तक आहे, पुरेपूर आनंद देणारं पुस्तक आहे. आणि किशोरवयीन मुलांचं जरी हे पुस्तक असलं, हे किशोरवयीन मुलांचं जरी साहित्य असलं तरी ते साहित्यामधले खूप मौलिक मूल्य देणारं पुस्तक आहे, ते साहित्यातले मूल्य जपणारं पुस्तक आहे असं या ठिकाणी क्रिटिक सांगत आहेत. सिग्निफिकन्स इट मीन्स इम्पॉर्टन्स, महत्व, मेअरली, जस्ट, ओनली, केवळ, ॲट्रिब्यूट्स म्हणजे टू बिलीव्ह दॅट समथिंग इज केज्ड बाय समबडी, एखाद्याला श्रेय बहाल करणे. लिटररी it means of concern with literature, sahitya. Now the next para, Swami and Friends is a good read for the kids and teen alike. Also the book is widely used in the Asian continent as a study text for the students who study literature as a subject at school. This does not mean that the book is filled with heavy grammar and technical jargon. Actually, the truth is in contrary to this. Widely, it means large extent, vistruta. Continent, it means waves, continent khanda म्हणतो आपण. Technical jargon, now language peculiar to some plane, profession, etc. that others fail to understand. म्हणजे इतरांना समजू न शकणारी भाषा. Contrary, opposite in meaning, म्हणजे विरुद्ध, उलट. Now the sixth para, when we see Swami and Friends is a good for reader. क्रिटिक सांगतात की स्वामी आणि फ्रेंड हे वाचण्यासाठी खूप छान आहे, अतिशय खास करून इट इज अ गुड रीड that you enjoy. The book is added in curriculum for students who study literature, even school subject also in the Asian continent. This book is used to study text. There is not heavy grammar and technical jargon. म्हणजे रायटर या ठिकाणी रायटरने काय केलेलं आहे, क्रिटिक सांगतायत की स्वामी आणि मित्र हे मुलांसाठी, खास करून किशोरवयीन मुलांसाठी असलेले हे जे अतिशय उत्तम प्रकारचं वाचन साहित्य आहे, याच्यामुळं आशिया खंडामध्ये, एशियन कॉन्टिनेंट, आशिया खंडातील अनेक शाळांमध्ये हे पुस्तक साहित्याचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक विषय म्हणून अभ्यासलं जात आहे. म्हणजे याचा अर्थ असा नाही की या पुस्तकामध्ये खूप क्लिष्ट असं व्याकरण दिलेलं आहे. This does not mean that the book is filled with heavy grammar. असं नाहीये, शब्दबंबाळ लेखन झालेलं नाहीये याच्यामध्ये. खरं तर हे सगळं त्याच्या उलट आहे, म्हणजे त्यात काही हेवी ग्रामर वगैरे काही नाहीये. अशा पद्धतीचं स्वामी अँड फ्रेंड्स हे पुस्तक आहे. म्हणजे बघा, आशिया खंडात देखील या पुस्तकाला लिटरेचरचे मुलं अभ्यास करतायत, काही शाळांमध्ये ते अभ्यासाला आहे. नाउ द नेक्स्ट, स्वामी अँड फ्रेंड्स is written in such simple English, it is hard to imagine that it is a work of such a literary genius like R.K. Narayan. The English used in the book is both plain and simple, without any troubling words for the kids. Also, the use of simple and short sentences added to the simplicity of the book. Genius, it means here knowledgeable, अलौकिक, बुद्धिमत्ता असलेले. Simplicity, it means the state of being simple, साधेपणा. When we see the seventh para, जेव्हा आपण हा सातवा पॅराग्राफ बघतोय, significance of the book, we come to know that we know R.K. Narayan is very literary genius scholar, but in the book he used very simple and easy language to understand anyone. कोणीही समजेल अशा पद्धतीची साधी भाषा वापरलेली आहे. He did not use hard words that it makes easy to understand everybody. And critic says here, no one believe that this book is written by a great and scholar and genius writer R.K. Narayan. म्हणजे बघा की
स्वामी आणि मित्र हे जेव्हा पुस्तक वाचतो ना, इतक्या सुलभ आणि सोप्या पद्धतीची भाषा या ठिकाणी वापरलेली आहे की असं कुणाला सुद्धा वाटणार नाही की आर के नारायण आहे जे विद्वान आहे, साहित्यिक आहे, त्या साहित्यिकांनी हे पुस्तक लिहिलं असं त्याच्यावर लोकांचा विश्वास बसत नाहीये. हे अरे बापरे, एवढे महान लेखक आहेत आणि याच्यामध्ये इतकी इझी लँग्वेज या ठिकाणी वापरलेली आहे, अतिशय सोपी समजायला, मुलांच्या दृष्टिकोनातून अगम्य शब्द नसणारे आहे, अशी साधी साधी छोटी छोटी वाक्य पुस्तकाच्या या वाचनामध्ये तुम्हाला येऊन जातील. अशा पद्धतीने क्रिटिक्स या ठिकाणी सांगतायत अबाउट स्वामी अँड फ्रेंड्स. अदर नेक्स्ट, इट इज mentioned in the description that the book is about a mischievous 10 years old Indian boy, and some parents may be concerned about the influence that this will have on their already mischievous children. But the book is as such that is encompasses the mischief of the kids in a view of the kid, which is harmless and pure in his perspective. Also, amidst all the mischief and naughtiness, we actually find that Swami is a loving and a tender kid who's actually very sensitive. It is also a known fact that mischievous kids are the most sensitive and loving people of all, and R.K. Narayan does a great job conveying that to all of us. Now, influence, it means effect, प्रभाव. Encompasses, include, encircle, पूर्णपणे समाविष्ट करणे म्हणतो आपण. निश्चित, naughty, खोडकर. Sensitive, it means संवेदनशील, quick to understand feelings of others, इतरांच्या भावना पटकन समजून घेणारे. In this para, we come to know that Swami and friends, some parents may be worried, काही पालक may be worried, may be concerned after reading this description of the book. The book is about a mischievous 10 years old boy, because they may think it might influence, it might have an impact on their already mischievous children. म्हणजे या ठिकाणी त्या पालकांना काळजी वाटते की ऑलरेडी आमची मुलं मिस्चिव्हियस आहेत, खोडकर आहेत, आणि हे असं जर वाचलं स्वामीबद्दल, स्वामी खोडकर मुलगा वगैरे वगैरे वगैरे, तर ते खूप प्रभावित होतील, आणखीन त्यांच्यामध्ये भर पडेल, या विषयी पालकांना काळजी वाटते जेव्हा हे डिस्क्रिप्शन अबाउट द बुक पाहतायत तेव्हा. बट द क्रिटिक assures them, क्रिटिक यांना सांगतायत that the book is as such that is encompasses the mischief of the kid in a view of the kid. He is very sensitive, very lovely and tender kid. R.K. Narayan messages us that काय मेसेज देतात की the most sensitive and loving people, it is mischievous kids are the most sensitive and loving people of all. म्हणजे पालकांना जेव्हा पुस्तकाच्या वर्णनात म्हटल्याप्रमाणे की एक 10 वर्षाचा स्वामी नावाचा मुलगा आहे, त्याच्या खोड्यांबद्दल सांगितलेलं आहे, खोडसळपणा आहे, हे भारतीय मुलाविषयी असलेलं पुस्तक आहे, आपल्या अगोदरच असलेल्या खोडकर मुलांवर हे पुस्तक वाचल्यानंतर परिणाम होईल काय म्हणून काही पालकांना चिंता होऊ शकतात. पण क्रिटिक्स या ठिकाणी सांगतात असं असलं तरी ह्या ज्या खोड्या आहेत मुलाच्या, ह्या कशा आहेत, साध्या आहेत, शुद्ध आहेत, निरुपद्रवी आहेत. मस्ती करणारा स्वामी खूप प्रेमळ, हळवा आणि संवेदनशील मुलगा आहे असं या ठिकाणी क्रिटिक सांगतायत. खरं तर या ठिकाणी आर.के. नारायण मेसेज देतात की खोडसळ मुलं ही जास्त संवेदनशील असतात, त्यांना इतरांच्या भावना पटकन लक्षात येतात, ते खूप प्रेमळ असतात, आणि हीच गोष्ट जी आहे ती इतर मुलांना प्रभावित करायला पाहिजे. आणि हाच मेसेज पोहोचवण्यासाठी, हे महत्त्वपूर्ण काम करण्यासाठी आर.के. नारायण यांनी काय केलेलं आहे, स्वामी अँड फ्रेंड्स हे पुस्तक लिहिलेलं आहे. क्रिटिक्स सांगतात की पालकांनी डिस्क्रिप्शन वाचून घाबरून जायची गरज नाहीये.
बघा हे क्रिटिक्स लिहित आहेत आर के नारायणच्या पुस्तकाविषयी की जरी हे खोडकर मुलाविषयी असलं तरी खोडकर मुलं ही खूप संवेदनशील असतात, इतरांवर प्रेम करणारे असतात आणि हीच गोष्ट आपल्याला आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आर के नारायणन यांनी केलेलं आहे. आता नेक्स्ट पॅरा. So, in conclusion, it can be said that this book is a good read for children of all ages who may just enjoy a good read or who may want to improve their English skill. Conclusion, it means at the end, शेवटी निष्कर्ष जेव्हा पुस्तकाविषयी निघतो आणि improve, it means better, reform, सुधारणा. In the last conclusion, the review of the critic says here, there are two most and important advantages of the book. म्हणजे ह्या पुस्तकाचे दोन ऍडव्हान्टेजेस त्यांनी सांगितलेले आहेत की काय आहे ह्या पुस्तकाचे ऍडव्हान्टेजेस. दिस बुक इज गुड फॉर ऑल चिल्ड्रन ऑफ ऑल एजेस, हे पहिले ऍडव्हान्टेजेस आहे. अँड द सेकंड इज इट इम्प्रूव्ज आवर इंग्लिश स्किल. अशा पद्धतीचं या ठिकाणी थोडक्यात सांगायचं झालं तर क्रिटिक या ठिकाणी म्हणतात ज्यांना केवळ वाचनाचा आनंद घ्यायचा आहे आणि ज्यांना स्वतःच्या इंग्रजी विषयाचं कौशल्य तुम्हाला वाढवायचं आहे, अशा सर्व वयोगटातील मुलांसाठी हा अतिशय उत्तम वाचनानुभव आहे, असं क्रिटिक्स तुम्हाला ॲट द एंड ऑफ द सांगतायत. की स्वामी आणि फ्रेंड्स पुस्तकाबद्दल सांगत असताना थोडंसं पुस्तकामध्ये क्रिटिकने या ठिकाणी अबाउट स्वामीविषयी सांगितलंय. तो कसा मुलगा आहे, कशा पद्धतीने वडिलांचा मार खातो, तो कशा खोड्या करतो, तो कुठल्या कुठल्या प्रकारचे खोड्या करतो आहे, त्याचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे, थोडक्यात सांगितलेलं आहे. आणि पुस्तकाचं वैशिष्ट्य असं सांगितलंय की हे खास करून साहित्यातलं पुस्तक आहे, साहित्याची माहिती देणारं पुस्तक आहे. आणि किशोरवयीन मुलांचं जरी असलं तरी आशिया खंडातील बऱ्याच शाळांमध्ये हे पुस्तकाचा अभ्यासक्रमाला घेतलेलं टॉपिक आहे, टेक्स्ट आहेत. आणि या स्वामी आणि फ्रेंड्समध्ये अशा महान लेखकानं सिंपल साध्या भाषेमध्ये पुस्तक लिहिलेलं आहे, याच्यावर विश्वास सुद्धा बसणार नाहीये असं वैशिष्ट्य या ठिकाणी सांगितलं. आणि खास वैशिष्ट्य म्हणजे की हा जरी 10 वर्षाचा खोडकर मुलगा असला तरी तो खूप सेन्सिटिव्ह आहे, संवेदनशील आहे. आणि याची संवेदनशील मुलं, खोडकर मुलं खूप संवेदनशील असतात. हा मेसेज त्या स्वामी आणि फ्रेंड्स मधून आर के नारायणांना द्यायचा आहे. आणि थोडक्यात शेवटी असं म्हणतायत की या पुस्तकाचे दोन ऍडव्हान्टेजेस आहेत. म्हणजे ज्यांना वाचायची सवय आहे, वाचनाचा आनंद घ्यायचा आहे, त्यांनी हे पुस्तक वाचावं, आनंद घ्यावा. आणि ज्यांना इंग्रजीचं कौशल्य वाढवायचं आहे त्यांनी देखील या पुस्तकातून इंग्रजीचं कौशल्य तुम्हाला मिळू शकतं. अशा पद्धतीचं ह्या पुस्तकाविषयी आपल्याला क्रिटिकने सांगितलेलं आहे. नाउ सी अबाउट द ऑथर. ऑथर विषयी आपण पाहूया. ऑथर, रायटर. The author of Swami and Friends is India's one of the greatest authors of all time, R.K. Narayan. R.K. Narayan is responsible for many of the outstanding literary works India has ever produced, and this book in particular captures the essence of India under British ruling and the mind and life of typical teenage kid. Outstanding, it means excellent आहे, विशिष्ट गुणांसाठी प्रसिद्ध आहे. इसेन्स, स्पिरिट, मूलतत्व, सार आहे असे. When we see about the author, the critics writes about the author, R.K. Narayan is the one of the greatest author in India. He has created many excellent literary work. This book, particularly The Spirit of India, Indian boys, when we under British rule, and the life of thought and activities of a typical Indian boy या पुस्तकामध्ये मोस्टली सांगितलेलं आहे. सो आर के नारायण जे आहेत हे भारतातील म्हणजे सर्व काल महान लेखकांपैकी एक आहेत. आणि त्यांनी सर्वोत्तम प्रकारचं साहित्य, उत्तम प्रकारचं साहित्य निर्मितीमध्ये
भारताच्या त्यांचं नाव भारताच्या यादीमध्ये मोठं नाव आहे लिटररी साहित्यामध्ये. आणि हे पुस्तक ब्रिटिशकालीन वातावरणामध्ये लिहिलं गेलेलं आहे. जे त्या काळात देखील किशोरवयीन मुलं त्यांची जी काही मानसिकता होती, अ टिपिकल टीनेज किड, जी काही मानसिकता होती त्याचे जे काही वर्णन आहे ते यांनी या पुस्तकामध्ये मोस्टली लिहिलेलं आहे असं अबाउट द ऑथर विषयी सांगत असताना क्रिटिक्स म्हणतात. Other great works by Narayan include Malgundi Days, The Guide, The Painter of Science, and many more literary works such as the Ramayana, a shortened modern prose version of the Indian epic, and the Mahabharata, a shortened modern prose version of the Indian epic. Go take a look at them if you are interested. इपिक या ठिकाणी व्हेरी लॉंग स्टोरी, महाकाव्य म्हणतो आपण या ठिकाणी. म्हणजे आर के नारायण यांचं जे काही लिखाण बघतो आहे आपण, या ठिकाणी पुस्तकं दिसत आहेत बघा, पुस्तकांचे पेजेस तुम्ही पाहताय. मालगुंडी डेज फ्रंट पेज आहेत, मालगुंडी डेज, द गाईड, द पेंटर ऑफ सायन्स, आणि रामायण एक संक्षिप्त महाकाव्य आहे, भारतीय महाकाव्य. आणि त्यानंतर महाभारत आहे, ते देखील आधुनिक भारतीय महाकाव्य आहे. म्हणजे इतर काही अशा उल्लेखनीय साहित्य कृती आर के नारायण यांच्या आहेत. रायटर या ठिकाणी म्हणतात की इफ यू आर इंटरेस्टेड, जर तुम्ही इंटरेस्टेड आहात, तुम्हाला जर अजून काही जाणून घ्यायचं असेल, आवड असेल तुम्हाला वाचण्याची, गो टेक अ लुक ॲट देम, पहा. इफ यू आर इंटरेस्टेड, जर तुम्हाला इंटरेस्ट वाटत असेल तर. म्हणजे अशा पद्धतीचं आर के नारायण यांचं लिखाण आहे. वेन वी कम टू कन्क्लुजन, जेव्हा येतो आपण की रिमेंबरिंग आर के नारायण, was born on 10th October 1906 and died 13th May 2001. R. K. Narayan, one of the leading figures of early Indian English literature, wrote his first novel Swami and Friends in 1930. This is the first novel of R. K. Narayan. Renowned for his stories set in the fictional town of Malgundi in South India. His famous novel The Guide was later adapted to a Bollywood movie. आपण द गाईड हा सिनेमा पहा, खूप छान असा सिनेमा आणि ते गाईड नॉवेल पण आहे. नॉमिनेटेड फॉर नोबेल प्राइज इन लिटरेचर मल्टिपल टाइम्स, पुरस्कारासाठी बऱ्याच वेळा नॉमिनेशन केलेलं आहे. आर के नारायण यांचं मेजर अवॉर्ड्स, साहित्य अकॅडमी अवॉर्ड 1958 द गाईड या पुस्तकासाठी 1958 साहित्य अकॅडमीचा पुरस्कार मिळाला. फिल्मफेअर अवॉर्ड for Best Story 1965 The Guide, Padma Bhushan in 1964, Padma Vibhushan 2001. Notable works The Guide, Swami and Friends, Malguni Days, अशा पद्धतीचं आर के नारायण यांचं वर्क आहे. लाईफ इज अबाउट मेकिंग राईट थिंग्स अँड गोईंग ऑन, हा खूप महत्वपूर्ण संदेश आर के नारायण यांनी दिलेला आहे. सो फ्रेंड्स, I hope that you understood the book review about Swami and Friends, which is written by R. K. Narayan. तुम्हाला समजलं असेल कशा पद्धतीने बुक रिव्ह्यू आहे. म्हणजे पुस्तक खूप मोठं आणि थोडक्यात आपल्या समोर मांडलेलं आहे साहित्य क्रिटिकच्या माध्यमातून, की काय आहे त्याच्यामध्ये, कशा वैशिष्ट्ये आहेत, आणि हे आपल्याला कळलं पाहिजे. दॅट इज द आपलं जे काही टार्गेट आहे, आउटकम्स आहे या धड्यामधून, की आपल्याला काय शिकायचं आहे, की वी कॅन, आपण हे करू शकतो. आपल्याला त्या बुक रिव्ह्यू करता आल्या पाहिजेत. कुठलंही छोटंसं पुस्तक तुम्ही घ्या, फ्रंट टू लास्ट पेज पर्यंत, टॉप टू बॉटम पर्यंत तुम्हाला त्या पुस्तकाचं तुम्हाला परीक्षण नीट करता आलं पाहिजे. काय चांगलं आहे, काय नाही. ॲट द फर्स्ट स्लाइड वेन विश्वा आपण जे पाहिले बघा, की पॉइंट्स होते आपले, कशा पद्धतीने बुक रिव्ह्यू करावं, त्या पॉइंटच्या आधारे जर आपण कुठलंही पुस्तक तुम्ही रिव्ह्यू करायचा प्रयत्न केला तर तुम्हाला निश्चित फायदा होईल. नाव टिप्स फॉर रीडिंग, आपण वाचत असतो, परंतु वाचत असताना खूप महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला आवश्यक आहेत. कुठल्या कुठल्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत वाचन करत असताना, तर
टिप्स फॉर रीडिंग फॉर अ रिव्ह्यू गाईडलाईन्स या ठिकाणी आहेत. स्किमिंग म्हणजे आपण त्याला म्हणतो की वरच्यावर वाचतो आपण, आणि स्कॅनिंग आहे म्हणजे बारकाईनं तपशीलवारपणे पाहणे. दोन प्रकार आहेत. स्किमिंग, व्हॉट इज द टायटल, टेक्स्ट, कंटेंट म्हणजे शीर्षक काय आहे, मजकूर काय आहे. व्हॉट एक्झॅक्टली इज टू बी रीड, सिलेक्टिव्हली काय नेमकं वाचायचं आहे, नक्की काय वाचायचं आहे, निवडक काय आहे हे आपल्याला कळलं पाहिजे. व्हॉट सपोर्ट, रिलेटेड रिसोर्सेस, रेफरन्सेस, हेल्प इज टू बी जनरेटेड ऑर फाउंड म्हणजे जे काही दिलेलं साहित्य आहे ते शोधण्यासाठी संसाधन कुठले वापरले, संदर्भ कुठले आहे, याचं काय नेमकं आपल्याला सोर्स भेटत आहेत ते बघायला पाहिजे. व्हॉट विल यू सर्च टू गेट कम्प्लीट डिटेल्स, असोसिएटेड आयडियाज म्हणजे संपूर्ण तपशील संबंधित जे काही कल्पना आहेत त्या मिळवण्यासाठी आपण काय करायला पाहिजे. यूज टेक्नॉलॉजी इफ रिक्वायर्ड, वेब, ई बुक, गॅझेट्स टू correlate the content that is read म्हणजे वाचलेल्या सामग्रीशी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपल्याला अधिकाधिक काय माहिती मिळवता येते, मग ती तुम्ही वेबच्या माध्यमातून, ई बुकच्या माध्यमातून, गॅझेटच्या माध्यमातून तुम्ही शोधली पाहिजे. जेव्हा आपण स्कॅनिंग बघतोय, लुक अप फॉर मिनिंग ऑफ रिलेटेड वर्ड्स, फ्रेज, नॉवेल, आयडियाज म्हणजे संबंधित जे काही आयडियाज आहेत, आपण शब्द आहेत, त्यानंतर कल्पना आहेत, याचा अर्थ किंवा ह्याचे मिनिंग्स आपल्याला समजले पाहिजेत. फाइंड एक्झॅक्ट असोसिएशन्स ऑर इंटरनल रिलेशनशिप ऑफ वर्ड्स, अचूक संगती, शब्दांची एकमेकांची पद्धत कशी आहे, शब्द कशा पद्धतीने आंतरसंबंध जोडलेले आहेत हे पाहता आले पाहिजे. चेक परफेक्शन इन द स्टार्ट अँड फिनिश टाइम व्हाईल रीडिंग म्हणजे वाचताना सुरुवातीला आणि समाप्तीच्या वेळी काय आहे हे आपल्याला तपासता आलं पाहिजे. आयडेंटिफाय द एक्झॅक्ट सिक्वेन्स ऑफ आयडियाज ऑर अकरन्स ऑफ इव्हेंट्स. यूज टेक्नॉलॉजी इफ रिक्वायर्ड, वेब, ई बुक्स, गॅझेट टू कोरिलेट द कंटेंट दॅट इज रेड म्हणजे वाचलेल्या सामग्रीशी संबंध, परस्पर संबंध ठेवण्यासाठी आवश्यक असल्यास आपल्याला इंटरनेटच्या माध्यमातून देखील तुम्हाला त्याची पूर्तता करायची. म्हणजे वाचन नुसतं वाचायचं नाहीये, तर दोन पद्धतीने तुम्हाला वाचन करता आलं पाहिजे. वरवरचं वाचणं आणि तपशीलवार वाचणं. आणि हेच या धड्याचं आपल्याला आजचं आउटकम्स आहे की या धड्यास पाहताना काय बघायचं की आपल्याला काय जमलं पाहिजे, एखाद्या पुस्तकाविषयी लिहिता आलं पाहिजे. विथ द हेल्प ऑफ दिस पॉइंट्स, बुक रिव्ह्यू कुठलंही पुस्तक परीक्षण करता आलं पाहिजे, छोटं छोटं. सो स्टुडंट, तुम्ही कुठलीही एखादी कथेचं पुस्तक घ्या, फ्रंट पेज, बॅक पेज मध्ये काय सांगितले, सेंट्रल आयडिया काय आहे, कॅरेक्टर्स कसे आहेत, कुठल्या प्रकारचे कॅरेक्टर्स आहेत, टाइम, प्लेस काय आहे, हे सगळं तुम्हाला ह्या आर.के. नारायण यांनी लिहिलेल्या स्वामी अँड फ्रेंड्सचं जे काही क्रिटिक आपण बघितलेलं आहे, क्रिटिसायझेशन आपण पाहिलेलं आहे, त्याच्यातून तुम्हाला करता आलं पाहिजे. होप दॅट you understood this important book review, Swami and Friends by R.K. Narayan. So do the all work activities which is in your textbook. Read again and again, points, subpoints, then tips for reading, and best of luck. Bye bye.